हॅलो फ्रेंड्स, माझ्या सर्व सखी मैत्रिणींचं सखी सहेली या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी ह्या ब्लाऊजवरती एक छान अशी डिझाईन तयार करणार आहे. ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा ब्लाऊजचा बॅक साईडचा पार्ट आहे. त्याच्यावरती मी हा वरचा बोटनेकचा आकार काढून हा पाठीमागचा पार्ट तयार करून घेतलेला आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला एक तर छान अशी डिझाईन तयार करायची आहे. ती कशी करायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला इथं जी डिझाईन तयार करायची आहे ती पहिल्यांदा आपल्याला कॅनव्हासवरती काढून घ्यायची आहे आणि परत ती इथं पेस्ट करायची आहे. डिझाईन तयार करण्यासाठी आपल्याला एक कॅनव्हासचा तुकडा घ्यायचा आहे. त्याला असं मधोमध दुमतून त्याच्यावरती आपल्याला जेवढी डिझाईन लहान मोठी तुम्हाला जशी पाहिजे तशी ती करायची आहे. त्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे. त्याआधी आपल्याला ह्या ब्लाऊजच्या पाठीमागचे मध्यभाग काढून घ्यायचा आहे आणि त्याची ही उंची मोजून घ्यायची आहे. ह्याची उंची 10 इंच आहे. आता आपल्याला याच्यात जेवढी डिझाईन तयार करायची आहे तेवढी साधारण उंची घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढी उंची पाहिजे आहे तेवढी तुम्ही घेऊन, तुम्हाला काही जणांना एवढी अशी पूर्ण पाठीवरती डिझाईन पाहिजे असते, काही जणांनी बॉर्डर सोडायची असते, इथं मध्येच डिझाईन काढायची असते. अशी तुम्ही तुमच्या पद्धतीने ती डिझाईन तयार करू शकता. आता मी ही बॉर्डर खाली अशीच सोडून इथं एवढ्यावरतीच डिझाईन तयार करणार आहे. त्यासाठी मी इथं वरून 1 इंच सोडत आहे व 1 इंच सोडून ह्या बॉर्डरच्या आणि ह्याच्यामध्ये जेवढं अंतर भरत आहे तेवढं मी घेणार आहे. आता वरती 1 इंच सोडून बॉर्डरच्या इथपर्यंत 6 इंच भरत आहे. तर मी 6 इंचच्या एवढ्या पार्टमध्ये इथं डिझाईन तयार करणार आहे. तसंच आपल्याला त्याचप्रमाणे आपल्याला डिझाईन किती रुंद करायची आहे तेही इथं मोजून घ्यायचं आहे. तुम्हाला इथपर्यंत तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जेवढ्या लांबपर्यंत डिझाईन करायची आहे तेवढे तुम्ही लांबी घेऊ शकता. इथं मी 3 इंच घेत आहे. 3 इंच घेतली की हे फोल्ड केलेलं आहे ते सरळ केलं की आपल्याला 6 इंचची अशी मोठ्या आकारात डिझाईन तयार होईल. मी इथं 3 इंच घेत आहे आणि उंची 6 इंच घेत आहे. आता आपल्याला कॅनव्हासवरती 6 इंच उंची आणि लांबी 3 इंच घ्यायची आहे. 3 इंच लांब आणि 6 इंच उंच असं चौकोन याच्यावरती काढून घेतलेला आहे. हा चौकोन आपल्याला आता ॲज इट इज त्याच्या मागच्या बाजूने हा आपला एक चौकोन तयार झालेला आहे. आता आपल्याला ह्या चौकोनाचा एक मध्य काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला कॅनव्हास फोल्ड करून घ्यायचा आहे आणि तोच कॅनव्हास आणखीन एकदा आपल्याला बरोबर असा मधोमध असा फोल्ड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्या हे जे चौकोनाची शेवटची लाईन आहे ती आणि खालची पण शेवटची लाईन एकत्र जुळायला पाहिजे असा बरोबर मध्य चौकोन तयार करून घ्यायचा आहे. आणि ह्याच्यावरती असा आपल्याला एक राऊंड शेप द्यायचा आहे. आणि इथं पण आपल्याला एक छोटासा राऊंड शेप द्यायचा आहे. असंच आपल्याला मागच्या बाजूने हे करून घ्यायचं आहे. मी इथे एक फुलाची डिझाईन तयार करणार आहे. ती तुम्ही अशी पण काढू शकता, पण ॲज इट इज ॲक्युरेट यावी त्यासाठी मी हे फोल्डिंगची आयडिया काढलेली आहे. असं फुल काढलं तर आपलं ते वाकडं तिकडं येऊ शकतं. आता आपल्याला आहे तुम्ही बघू शकता इथं आपलं एक मध्यभागी सर्कल तयार झालेलं आहे. एक छोटा आणि एक मोठं असं सर्कल आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने फुलाच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी हा जो एक छोटा कार्डबोर्ड आहे त्याचा वापर करणार आहे. हा आपल्याला मधून फोल्ड करायचा. मी तुम्हाला कार्डबोर्ड किती इंच उंचीचा आहे ते सांगते. कार्डबोर्ड साधारण 3.5 इंच उंच आणि 2 इंच असं रुंद आहे. त्याला मधून फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला एक छान असं पाकळीचं डिझाईन मी इथं कार्डबोर्डमधून एक पाकळी तयार करून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या सर्कलवरती
ह्या पाकळीचं टोक ठेवून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला असं इथं ड्रॉ करून घ्यायचं आहे. त्याच्या खालच्या बाजूला पण एक, त्यानंतर या बाजूला एक. आपल्याला एकाला एक चिटकून काढायचं नाही, त्यामुळे आपल्याला या अंतराचा अंदाज येणार नाही. तुम्हाला प्रोसिजर सेम व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचे, त्यामुळे तुमचं फ्लावर ॲक्युरेट येईल. तुमची ड्रॉइंग जर छान असेल तर तुम्ही डायरेक्ट फूल तयार करून डिझाईन तयार करू शकता. आता याच्या मधोमध्येही आपल्याला हे डिझाईन काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं किती ॲक्युरेट असं फूल तयार झालेलं आहे. आता आपल्याला हे आहे असं लायनिंगच्या कपड्यावरती हा कॅनव्हास आपल्याला चिकटवून घ्यायचा आहे. इस्त्रीच्या मदतीने हा कपडा आपल्याला चिकटवून घ्यायचा आहे. मी ज्या कॅनव्हासवरती डिझाईन तयार करून घेतली होती त्या कॅनव्हासला खालच्या बाजूने अस्तरचं कापड चिकटवून घेतलेलं आहे. इस्त्रीच्या मदतीने तुम्ही हे कपडा कॅनव्हासवरती चिकटवू शकता. आता आपल्याला ही डिझाईन बॅक साईडचा जो आपला ब्लाऊजचा पार्ट आहे त्याच्यावरती ही इथं अशी शिवून घ्यायची आहे. ही जी फुलाची ड्रॉइंग आहे त्याच्यावरून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. ह्या स्क्वेअरवरती पण टिप मारायची नाही आणि ह्या सर्कलवरती पण टिप मारायची नाही. आपल्याला फक्त ह्या फुलांच्या पाकळ्यावरती टिप मारून घ्यायची आहे. आणि फुलांच्या पाकळ्यावरती पण टिप आपल्याला इथं जिथं त्या जॉईंट होतात दोन पाकळ्या एकमेकाला एक, इथं ह्या कॉर्नरपर्यंतच टिप मारायची आहे सगळ्या पाकळ्यांना. मी इथं जिथंपर्यंत टिक केली का तिथंपर्यंतच आपल्याला ह्या सगळ्या पाकळ्यांना टिप मारायची आहे. तुम्ही हा फिनिशिंगसाठी तुम्ही हा कॅनव्हास आणि पार्टीचा जो भाग आहे तो टाचण्याच्या मदतीने पण तुम्ही सिक्युअर करून घेऊ शकता आणि नंतर टिप मारू शकता. चला आता मी ह्याच्यावरती टिप मारून घेते. आपली डिझाईन प्रॉपर मधोमध आहे का नाही ते पहिलं आपल्याला आणखी एकदा चेक करायचं आहे. टाचण्या मारण्याच्या ऐवजी तुम्ही मधोमध एक कच्ची टिप पण मारू शकता, जशी मी मारत आहे. आता आपली टिप जिथे संपते तिथूनच आपल्याला पाकळ्यांच्या फुलाच्या पाकळ्यावरती चारी बाजूने टिप मारायला सुरुवात करायची आहे. दोन पाकळ्या जिथे जॉईंट होतात तिथपर्यंतच आपल्याला टिप मारायची आहे. मी फुलाच्या पूर्ण ड्रॉइंगवरती टिप मारून घेतलेली आहे. ही मधली टिप तुम्हाला हवी असेल तर तुम्ही खोलू शकता किंवा तशीच राहू दिली तर चालते, कारण ही आता कटिंगमध्ये निघून जाते. आता आपल्याला ह्या फुलाच्या आतला संपूर्ण भाग कट करून घ्यायचा आहे, नंतर आपली डिझाईन तयार होईल. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला फुलाच्या आतल्या सगळ्या पाकळ्या कट करून घ्यायच्या आहे. त्यासाठी आपल्याला इथं मधल्या भागावरती एक असा कट मारून घ्यायचा, मार्जिनसाठी ठेवून त्यानंतर तुम्हाला याच्यावरती कट करून घ्यायचं आहे. मी या फुलाच्या आतमधला एक्स्ट्राचा जो सर्व पार्ट होता तो कट करून घेतलेला आहे. आता या फुलाच्या मध्ये ही जी टोकं तयार झालेली आहेत आपली टेप जिथपर्यंत आहे तेवढं ठेवून ही पुढचा पार्ट असा कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून हे सरळ केल्यानंतर आपले टोक व्यवस्थित निघेल. असं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आतलं जे आपण मार्जिन ठेवलेलं आहे त्याच्यावरती पण असे कट मारून घ्यायचे आहेत.
आता मी ह्याला चारी बाजूने कट मारून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे डिझाईन सरळ करून घ्यायचं आहे. हे आपल्याला पूर्णपणे आतल्या बाजूला घालून ही डिझाईन सरळ करून घ्यायची आहे. डिझाईन सरळ करण्यासाठी तुम्हाला एखाद्या टोकदार वस्तूचा वापर करावा लागेल, जेणेकरून की आपले सगळे कोणे व्यवस्थित बाहेर येतील. कोणे बाहेर काढण्यासाठी मी ह्या सुईचा वापर करत आहे. ही विणायची सुई आहे. ही सुई आहे 14 नंबरची. तुम्हाला कोणे बाहेर काढताना अजिबात ह्याने त्रास होणार नाही. त्यासाठी तुम्हाला हे आतलं जे मार्जिन आहे ते खूप कमी ठेवायचं आहे. आणि कोणे बाहेर काढण्यासाठी ही सुई इथून अशी आतमध्ये घालून इथं आपल्याला हे फिक्स करून घ्यायचे आहे. अशी टाईटली आतमध्ये घालायचे आहे आणि नंतर हे बाहेर अशा पद्धतीने खेचायचे. तुमचं व्यवस्थित पूर्णपणे सर्व कोणा असं बाहेर निघून त्यानंतर तुमचं उरलेलं जे थोडंफार कपडा असेल तो अशा पद्धतीने दुसऱ्या सुईने तुम्ही ह्या वरती खेचून घेऊ शकता. मी तुम्हाला दुसरा कोणा बाहेर काढून दाखवते. सुई बाहेर आली तरी चालते, त्याने हे असं व्यवस्थित खेचून घ्यायचं आहे आणि आपल्याला हळूहळू सुई बाहेर काढायची. हा पहा, आपला कोणा पूर्णपणे बाहेर येईल. अशा पद्धतीने आपल्याला सर्व कोणे बाहेर काढून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी विणायच्या सुईच्या मदतीने फुलाचे सर्व कोणे बाहेर काढलेले आहेत आणि एकदम छान अशा फिनिशिंगमध्ये आपलं फूल तयार झालेलं आहे. डिझाईन पण खूप सुंदर दिसत आहे. आता काही ठिकाणी माझ्याकडून असे दोरे बाहेर आलेले आहेत डिझाईन बाहेर तयार करत असताना. तुम्ही बघू शकता. याचं काय करायचं हे मी सांगते. आपल्याला दिव्याच्या मदतीनं हे अशा पद्धतीने फिनिशिंग त्याला देऊन घ्यायचं आहे. हे पगळवल्यानंतर सगळे दोरे चिकटून बसतात. हे दोरे बाहेर येणार नाहीत. आता तुम्ही बघू शकता छान असे फिनिशिंगमध्ये आपल्याला हे तयार करता येईल. आता आपलं कुठंही असं दोरा बाहेर आलेलं किंवा उचकल्यासारखं दिसणार नाही. आता या फुलाच्या मध्ये आपल्याला ह्या समोरचे जे कोपरे दिसत आहेत ते आपल्याला सुई धागा आणि मोत्याच्या मदतीने जोडून घ्यायचे आहे. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते तुम्हाला हे कसे जोडून घ्यायचे आहेत. आपल्याला एका कोणत्याही कोपऱ्यामध्ये सुईमध्ये धागा घेऊन त्याच्यामध्ये अशा पद्धतीने ओढून घ्यायचा आहे. आता ह्याच्या समोरचा कोपरा हा आहे. इथपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये मोती घालून हे इथं जॉईन करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी धाग्यामध्ये मोती ओवून घेतलेले आहेत. आता आपल्याला त्याच्या समोरचा जो टोक आहे तिथं आपल्याला हे अटॅच करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला एक नॉट बांधून धागा कट करून घ्यायचा आहे. मी एक लाईन मोत्याची जॉईन करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला ह्या बाकीच्या तिन्ही लाईन पण मोत्याने जॉईन करून घ्यायच्यात. ह्याची इथे, याची इथे आणि याची इथे असे आपल्याला समोरच्या समोर टोकाला हे फुलाच्या टोकाला आपल्याला ह्या मोत्याच्या लाईन जॉईन करून घ्यायच्या आहेत. मी इथं सगळ्या कोण्यांमध्ये मोत्याचे लाईन लावून ते एकमेकाला जोडून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपली ही बॅक साईडची डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या सखी सहेली या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.